नमस्कार मंडळी. तर आजचा ब्लॉग आहे एकदम खास, कारण आपण गणपती बाप्पासाठी रायगड किल्ला थीमवर आधारित एक जबरदस्त डेकोरेशन तयार करत आहोत. तर हे डेकोरेशन जवळजवळ 2 आठवड्यापासून चालू आहे आणि आता गणपती बाप्पा 2 दिवसावर येऊन ठेपले आहेत. तर आम्ही ह्या डेकोरेशनला एकदम फायनल टच देण्याचं काम आता करत आहोत. जवळजवळ रात्रीचे 2 वाजले आहेत, तरीही आम्ही अतिशय उत्साहाने हे डेकोरेशन तयार करत आहोत. माझ्या भावाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय उत्साहाने हे डेकोरेशन तयार केलं आहे. त्याचं योगदान ह्या डेकोरेशनमध्ये खूपच जास्त आहे. आम्ही तर फक्त मदत करत होतो, पण त्याच्या याच्यामध्ये भावना मिसळलेल्या आहेत. हा रायगड किल्ल्याच्या थीमवर आधारित गणेशोत्सव आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपतींच्या प्रेरणेने आपणही आपल्या आयुष्यात स्वराज्य आणि स्वाभिमानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही रायगड किल्ला ही थीम ठरवली होती. या डेकोरेशनमध्ये आम्ही जराही थर्माकोलचा वापर न करता हा पूर्ण किल्ला बनवला आहे. यामध्ये आम्ही खांब उभारण्यासाठी पुट्ट्यांचा वापर केलेला आहे, टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे आणि कलर्सचा वापर केलेला आहे. पण आम्ही यामध्ये जराही थर्माकोल वापरलेला नाही. त्यामुळे हे एकदमच म्हणजे छान असं डेकोरेशन झालेलं आहे. तर हे डेकोरेशन करताना आम्हाला खूप काही अनुभव आले, खूप काही आठवणी जाग्या झाल्या. आता आमचे पिलर्स वगैरे बनवून तयार झालेले आहेत आणि मित्रांनो, सजावट पूर्ण होण्याच्या कामाकडे आहे आणि रायगड किल्ल्याची ही प्रतिकृती एकदम भव्य दिसणार आहे. गणपती बाप्पा यंदा रायगडावर विराजमान झाले आहेत आणि हा क्षण खूपच खास आहे. तर मंडळी, हाच होता आमचा गणपती डेकोरेशनचा छोटासा प्रयत्न. आशा आहे तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.